जगातील सर्वात मोठ्या भूराजकीय संघर्षापैकी एक संघर्ष जर कोणता असेल तर तो अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आहे. पण हा संघर्ष केवळ दोन देशांमधील वाद नाही. हा संघर्ष तेलाचा आहे, सत्तेचा आहे, मध्य पूर्वेवरील वर्चस्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अणुशक्तीचा आहे. अनेकदा प्रश्न पडतो की अमेरिका इराणला अणुऊर्जा संपन्न होण्यापासून रोखण्याचा इतका आटोकाट प्रयत्न का करते? जर इराण अणुशक्ती संपन्न झाला तर नेमका काय बदल होणार आहे? अमेरिकेला त्याची एवढी भीती का वाटते आणि या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर कसा होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं समजून घेतली तर लक्षात येतं की हा वाद केवळ अणुबॉम्बचा नाही तर जागतिक सत्ता संतुलनाचा आहे. इराणचा दावा नेहमीच एकच राहिला आहे, आम्हाला अणुऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी, वैद्यकीय संशोधनासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी करायचा आहे. अणुऊर्जा ही प्रत्येक सार्वभौम देशाचा अधिकार आहे, असे इराणचे म्हणणे आहे. इराण हा अण्वस्त्र प्रसार बंदी कराराचा सदस्य असल्यामुळे त्यांना शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम चालवण्याचा अधिकार असल्याचा दावा ते सातत्याने करतात. मात्र अमेरिका आणि तिचे मित्र देश या दाव्याकडे संशयाने पाहतात, कारण अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे अनेक तंत्रज्ञान भविष्यात अण्वस्त्र तयार करण्यासाठीही वापरले जाऊ शकते. याच ठिकाणी या संपूर्ण वादाचा सर्वात महत्वाचा मुद्दा समोर येतो. अमेरिकेला भीती. इराणकडे आज अणुबॉम्ब आहे म्हणून नाही, तर उद्या तो अतिशय कमी वेळात अणुबॉम्ब तयार करू शकतो याची आहे. याला संरक्षण क्षेत्रात ब्रेकआउट कॅपॅसिटी असे म्हटले जाते. म्हणजेच एखादा देश बाहेरून शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम चालवत असल्याचे दाखवतो, पण त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून काही महिन्यात अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता त्याच्याकडे तयार होते. अमेरिका अनेक वर्षापासून ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे आणखी एक मोठे कारण म्हणजे इस्रायल. मध्य पूर्वेतील अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र देश असलेल्या इस्रायलचे आणि इराणचे संबंध अनेक दशकांपासून अत्यंत तणावपूर्ण आहेत. इराणने अनेक वेळा इस्रायल विरोधात कठोर भूमिका घेतली आहे, तर इस्रायलने इराणच्या अणु कार्यक्रमाला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका म्हटले आहे. त्यामुळे जर इराण अण्वस्त्रधारी राष्ट्र बनला तर सर्वप्रथम इस्रायलच्या सुरक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि इस्रायलची सुरक्षा म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात महत्वाचा विषय मानला जातो. पण जर इराण खरंच अणुशक्ती संपन्न झाला तर त्याचा परिणाम केवळ इस्रायल पुरता मर्यादित राहणार नाही. मध्य पूर्वेतील संपूर्ण सत्ता संतुलन बदलू शकते. सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त सारखे देशही स्वतःचे अणु कार्यक्रम अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच एका देशाकडे अण्वस्त्र आले तर इतर देशांनाही त्याच मार्गावर जावे लागेल. त्यामुळे संपूर्ण मध्य पूर्व अण्वस्त्रांच्या स्पर्धेत अडकू शकतो. अमेरिकेसाठी हा आणखी मोठा धोका ठरू शकतो, कारण आज अमेरिका मध्य पूर्वेत अनेक लष्करी तळ, युद्धनौका आणि हजारो सैनिक तैनात ठेवते. जर इराण अण्वस्त्रधारी झाला तर अमेरिकेच्या प्रत्येक लष्करी निर्णयामागे अणुयुद्धाची शक्यता उभी राहू शकते. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेला अनेक वेळा विचार करावा लागेल. त्यामुळे अमेरिकेचा त्या प्रदेशातील प्रभाव आणि लष्करी स्वातंत्र्य दोन्ही कमी होण्याची शक्यता निर्माण होईल. याचा आर्थिक परिणामही तितकाच मोठा असू शकतो. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील तेल पुरवठ्याची जीवन वाहिनी मानली जाते. या भागात तणाव वाढला की युद्धाचा धोका निर्माण झाला तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. त्याचा परिणाम अमेरिका, भारत, युरोप आणि जगातील जवळपास प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. पेट्रोल, डिझेल, वाहतूक, महागाई आणि उद्योग या सर्वांवर त्याचा थेट परिणाम दिसू शकतो. तरीही या विषयाची दुसरी बाजूही आहे. काही संरक्षण तज्ञांच्या मते असे आहे की अण्वस्त्रधारी देश एकमेकांवर सहज युद्ध करत नाहीत, कारण दोन्ही बाजूंना विनाशाची भीती असते. यालाच डिटरन्स म्हणजेच प्रतिबंधनात्मक संतुलन म्हटले जाते. त्यामुळे काही विश्लेषकांच्या मते इराणकडे अण्वस्त्र असले तरी तो त्याचा वापर करण्यापेक्षा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा आधार घेईल. मात्र अमेरिका आणि तिचे मित्र देश हा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की अशा परिस्थितीत चुकीचा निर्णय, गैरसमज किंवा प्रादेशिक संघर्ष ही अणुयुद्धासारख्या भीषण परिणामांना कारणीभूत ठरू शकतो.
म्हणूनच अमेरिका इराणला अणुऊर्जा वापरण्याच्या अधिकारालाच विरोध करत नाही, तर त्या कार्यक्रमातून अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता विकसित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. निर्बंध, राजनैतिक चर्चा, आंतरराष्ट्रीय तपासणी आणि गरज पडल्यास लष्करी दबाव अशा सर्व माध्यमांचा वापर करून हा प्रश्न नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न गेली अनेक दशके सुरू आहे. पण या संपूर्ण संघर्षाचा शेवट नेमका कुठे होणार? इराण आपल्या अणु कार्यक्रमावर ठाम राहणार का? अमेरिका आणि तिचे मित्र देश आणखी कठोर पावले उचलतील का? की पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर तोडगा निघेल? या प्रश्नांची उत्तरं अजूनही भविष्यात दडलेली आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, इराणच्या अणु कार्यक्रमाचा निर्णय केवळ एका देशाचे भविष्य ठरणार नाही, तर मध्य पूर्वेचे सत्ता संतुलन, जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेची दिशा देखील बदलू शकते. तुमच्या मते इराणला शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम चालवण्याचा पूर्ण अधिकार असावा, की जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर कठोर निर्बंध आवश्यक आहेत? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.